कृष्णात या क्षणाची एक अपडेट आपण सांगूया. आपण ज्या सुनावणीवर ही चर्चा करतोय त्या सुनावणीला आता सुप्रीम कोर्टामध्ये सुरुवात झालेली आहे. त्यामुळे काही क्षणामध्ये आपल्याला सुप्रीम कोर्टातून या सगळ्या अपडेट्स मिळणार आहेत. या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. शिवसेना पक्ष चिन्ह कोणाचं या संदर्भात ही अत्यंत महत्त्वाची सुनावणी सध्या सुरू आहे. कपिल सिब्बल उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बाजू मांडतायत, युक्तिवाद करतायत आणि आज एक आणखी महत्त्वाचा मुद्दा चर्चेमध्ये येणार आहे, या युक्तिवादामध्ये येणार आहे, तो म्हणजे आमदारांची अपात्रता. आणि या संदर्भात लवकरच आता सुनावणीतले सगळे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचतील. आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्याबरोबर सध्या जोडले गेलेत. आणखी आपले सहकारी यामध्ये जोडले जातील आणि काय नेमकी कोर्टातली प्रत्येक अपडेट आहे ती आपल्याला सोप्या भाषेमध्ये उलगडून आम्ही सांगण्याचा इथे प्रयत्न करतोय. तर आजचा विषय हा एकंदरीतच युक्तिवादामधला असणार आहे, तो आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातला. त्यामुळे आता युक्तिवादामध्ये ही मांडणी नेमकी कशी केली जाते आणि कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाचा किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युक्तिवादाचा आज हा शेवटचा दिवस असेल का हे बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. मात्र आज जर शेवटच्या दिवशी असेल, जर आजचा शेवटचा दिवस असेल तर काय नेमकी मांडणी केली जाईल हे बघायचंय. त्याचं कारण असं की शिवसेनेकडून हे सगळे मुद्दे कसे खोडून काढले जात आहेत हे आता आपल्याला पुढच्या सुनावणीपासून पाहायला मिळणार आहे. त्यामुळे हा पहिला भाग अत्यंत इंटरेस्टिंग आहे, त्याच भागावर दुसरा आधारित असणार आहे आणि त्यामुळे कोर्टामधल्या या सुनावणीकडे आपलं लक्ष, प्रत्येक अपडेट आपण कोर्टामधून घेतो आहोत. तर पक्ष आणि चिन्ह या सुनावणीला आता सुरुवात झालेली आहे. कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेतच. आपण कृष्णातकडे आणखी या संदर्भात माहिती जाणून घेऊया. कृष्णात, मागच्या वेळी कपिल सिब्बलांनी खूप महत्त्वाचे मुद्दे जे उपस्थित केले होते त्यामध्ये ते असं म्हटले होते की आपण जे सगळे कायदे करतो ते कायदे टिकवणं किंवा त्यावरच आपल्याला न्यायालयामध्ये चर्चा करावी लागते. त्यामुळे लोकशाहीचं संरक्षण करण्याची जबाबदारी केवळ न्यायालयाचीच आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे न्यायालयाकडून या सगळ्याची अपेक्षा आहे असं त्यांनी म्हटलेलं होतं. आणि कुणीतरी खूप संवेदनशील सुद्धा ते या सगळ्यामध्ये बोललेले होते की सगळेच जे सत्तेमध्ये पक्ष असतात, सत्ताधारी पक्ष असतात, ते अपात्रतेच्या याचिकांवर निर्णय होऊ नये यासाठी प्रयत्न करत असतात. त्यामुळे आता हे प्रकरण कसं पुढे जाते आपल्याला बघायचंय. काय एकंदरीतच आजच्या सुनावणीमध्ये आणखी महत्त्वाचे पॉईंट्स येऊ शकतात, कुठले कुठले रेफरन्सेस येऊ शकतात? आजच्या महत्त्वाच्या जे युक्तिवाद होणार आहे आणि अगदी शेवटच्या टप्प्यातला युक्तिवाद आहे. त्यामुळे कपिल सिब्बल जे आहेत ते शेवटच्या म्हणजे अगदी शेवटच्या दिवशी कोणते महत्त्वाचे मुद्दे मांडतात. कारण का आतापर्यंत ज्या दिवशी मुद्दे मांडले गेले ते अगदी नवीन होते. काही ठिकाणी पुनरावृत्ती नक्की झाली असेल, कारण 6 दिवस ते सलगपणे युक्तिवाद मांडत आहेत, युक्तिवाद करत आहेत. त्यावेळी काही मुद्दे हे रिपीट होताना पाहायला मिळत असले तरी नवीन मुद्दे मात्र नक्कीच येत आहेत. अगदी पहिल्या दिवसापासून विधिमंडळातली फूट ही राजकीय पक्षातली फूट ठरवलं जाणं आणि दोन्ही ज्या गोष्टी आहेत हे वेगळे आहेत. कारण राजकीय पक्षाचा भाग जो आहे तो एक विधिमंडळ पक्ष असतो आणि विधिमंडळात पक्षातली फूट ही यालाच राजकीय पक्षातली फूट समजणं हे चुकीचं आहे. आणि एखाद्या राजकीय पक्षात फूट व्हायची असेल तर अगदी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सर्व लोकप्रतिनिधी निवडलेले असतील, त्याचबरोबर संघटनात्मक ताकद असेल, ह्या संदर्भातली देखील महत्त्वाची फूट होणं गरजेचं आहे. त्यामध्ये त्यांनी अनेक दाखले दिले गेले, पुरावे मांडले गेले की 19 लाख प्रतिज्ञापत्र ही शिवसेना UBTकडून ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दिली गेली होती, तर दुसरीकडे शिवसेना शिंदे यांच्याकडून जवळपास 4 लाख प्रतिज्ञापत्र दिली गेली होती. हा जो मधला डिफरन्स आहे तो अत्यंत मोठा आहे. अगदी त्याचवेळी जी कार्यकारिणी आहे शिवसेनेची, त्या कार्यकारिणीमधले देखील बहुतांश सदस्य हे शिवसेना UBTकडे होते. संघटनात्मक पातळीवर अगदी शाखा प्रमुखापासून अगदी नेत्यांपर्यंतची जर संख्या पाहिली गेली तर अनेक जे पदाधिकारी होते ते शिवसेना UBTकडे होते. तशा प्रकारची प्रतिज्ञापत्र देखील दिली गेली आणि त्याचमुळं मागील सुनावणीच्या वेळी कपिल सिब्बल यांनी मांडलं केलं होतं की तुम्ही केंद्रीय निवडणूक आयोगानं आमच्याकडे पाहिलं नाही किंवा आमची कागदपत्र तपासली गेली नाहीत, परंतु किमान तुम्ही तरी या संदर्भात आमची कागदपत्र तपासा, तुम्ही कागदपत्र बघा, असं एक आव्हान त्यांनी केलेलं पाहायला मिळालं. त्यामुळं ज्यामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाला थेटपणे त्यांनी धारेवर धरले किंवा त्यांचे जे मुद्दे होते ते थेटपणे खोडून काढताना पाहायला मिळाले. कारण ज्या मुद्द्यांच्यावर अनुपमा केंद्रीय निवडणूक आयोगानं थेटपणे शिवसेना पक्ष आणि चिन्ह हा दिला गेला होता, तेच मुद्दे खोडून काढण्याचा प्रयत्न जो आहे तो कपिल सिब्बल यांच्याकडून वारंवार केला जातो आहे. आत्ताच्या सुनावणीमध्ये देखील शेवटच्या टप्प्यामध्ये कशा पद्धतीनं या
सुनावणीचा शेवट कपिल सिब्बल करतात आणि देवदत्त कामत हे खास करून आमदार अपात्रतेच्या बाबतीत मुद्दे मांडताना पाहायला मिळतील. अगदी खरे आपण गेल्या सुनावणीमध्ये नेमके काय काय महत्त्वाचे मुद्दे आतापर्यंत या 5 सुनावण्यांमध्ये झालेले त्याचा एकदा आपण आढावा घेऊया. तर सिब्बलांनी एकतर शिंदेंच्या मुख्य नेता या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे. तर शिवसेना पक्षाच्या 1999 मध्ये च्या घटनेमध्ये मुख्य नेता असा उल्लेख नाहीये. त्या संदर्भात त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला होता. पक्षाच्या घटनेमध्ये मुख्य नेता नव्हे तर पक्षप्रमुख पदाचा उल्लेख आहे असं त्यांनी म्हटलेलं होतं. त्यानंतर शिंदे स्वतःला मुख्य नेता कोणत्या आधारावर बोलतात अशा प्रकारे प्रश्न कपिल सिब्बल यांनी त्यांच्या युक्तिवादामध्ये उपस्थित केला होता. त्यानंतर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे शिंदेंच्या निवडीबाबत कपिल सिब्बल यांनी 2018च्या घटना बदलावरून सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं होतं. 2018ला पक्षातला जो घटना बदल आहे तो संविधानिक नाही असं शिंदे गटाचं म्हणणं आहे आणि मग त्याच घटना बदलानुसार शिंदेंची निवड ही संवैधानिक कशी असा एक अत्यंत महत्त्वाचा आणि कळीचा प्रश्न खरं तर कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टामध्ये उपस्थित केला होता. आणि अर्थातच या मुद्द्यावरून कोर्टचं बेंच आणि कपिल सिब्बल यांच्यामध्ये यावरून बरीच प्रश्न उत्तरं सुद्धा झाली. हा मुद्दा कोर्ट समजावून घेत होतं. तर पक्षात आले, लाभ घेतला आणि नंतर पक्षच लोकशाही विरोधी आहे असं म्हटलं गेलं. या संदर्भात कपिल सिब्बल यांनी एक वेगळी मांडणी केलेली आपण पाहिली. त्यानंतर पक्षात आले, लाभ घेतला. त्याचप्रमाणे दुसरा मुख्य युक्तिवाद आयोगानं पक्ष आणि चिन्ह शिंदेंना देण्यावर होता. निवडणूक आयोग हा लवादासारखं काम करतो आहे म्हणजे त्याच्या कक्षेच्या बाहेर जाऊन काम करतो आहे अशा प्रकारचा एक महत्त्वाचा युक्तिवाद यावेळी कपिल सिब्बल यांनी केलेला होता. पक्षातल्या फुटीचा मुद्दा सोडवण्याचा अधिकार हा आयोगाला नाही आहे अशा प्रकारे कपिल सिब्बल यांनी म्हटलं होतं. त्यामुळे एकंदरीतच कार्यकक्षा कुठली आहे आणि त्या कार्यकक्षेच्या बाहेरून निवडणूक आयोग कशा पद्धतीने काम करतंय, लवादासारखं काम करतंय हे त्यांनी सांगितलेलं होतं. तर पक्षातल्या फुटीचा मुद्दा सोडवण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाला नाहीये. कपिल सिब्बल अत्यंत महत्त्वाचा मुद्दा त्यांनी उपस्थित करत न्यायालयाला आपली बाजू त्यांनी मांडलेली आहे. आणि पक्षाची घटना ही संवैधानिक आहे की असंवैधानिक आहे हे निवडणूक आयोग ठरवू शकत नाही असं देखील म्हटलेलं होतं. जी फूट पडलेली आहे ती विधिमंडळ पक्षात पडलेली आहे तर राजकीय पक्षात ही फूट पडलेली नाही हे त्यांनी युक्तिवादामध्ये मांडताना सांगितलं होतं. विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष हे 2 वेगवेगळे गोष्टी असतात. याबद्दल सुद्धा बराच उहापोह झाला. यावर सुद्धा प्रश्नोत्तरांची देवाणघेवाण झालेली होती. तर शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे एकनाथ शिंदेंना देण्याचा निर्णय हा फक्त विधिमंडळ पक्षाच्या बहुमतावर झाला याकडे त्यांनी लक्ष वेधलं. शिवसेनेत फूट पडली असा निवडणूक आयोगाचा निष्कर्ष कुठल्या ह्याच्यावरून काढला याबाबत सुद्धा बराचसा उहापोह झाला. गेल्या सुनावणीमध्ये गेल्या युक्तिवादामध्ये परिच्छेद 15 नुसार निवडणूक आयोगाला पक्ष आणि चिन्हाचा निर्णय देण्याचा अधिकार नाही आणि शिंदे गटाच्या 54 पैकी 35 आमदारांनी निर्णय घेऊन व्हीप कसा बदलला याबाबत त्यांनी सांगितलं. पण 1/3 सदस्यांचा गट हा स्थापनेसाठी मूळ पक्षाची मान्यता हवी असते आणि त्या गटाला कुठल्या तरी पक्षामध्ये विलीन व्हावं लागतं या मुद्द्याकडे त्यांनी महत्त्वाचं म्हणजे लक्ष वेधलं होतं. विधिमंडळातल्या बहुमतावर एकनाथ शिंदेंना शिवसेना पक्ष आणि चिन्ह दिलं गेलं. हे कसं दिलं गेलं हे सगळं त्यांनी सविस्तररित्या समजावून सांगितलं. तिसरा मुख्य युक्तिवाद हा पक्षाच्या घटनेवर एकंदरीतच राहिलेला आहे. तर पक्षातल्या नेमणुका कशा असाव्यात हे पक्ष ठरवत असतो आणि नेमणुकांबद्दल प्रत्येक पक्षाची रचना कशी वेगळी असते हेही त्यांनी सांगितलं. वेगवेगळ्या पक्षांची वेगवेगळी रचना असते. अशा प्रकारे या युक्तिवादांमध्ये बरेच महत्त्वाचे मुद्दे कपिल सिब्बल यांनी मांडलेले होते.